तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आत्ता बर्गर ऑर्डर केला होता, एक क्रिस्पी व्हेज कोरियनवाला आणि एक क्रंची आलूवाला तो आहे तो. आणि एक जो फर्स्ट आहे त्याची रेटिंग 4.2 आहे आणि दुसऱ्याची रेटिंग 4.1 आहे. तर असे जे दिसतात इथं फोटोमध्ये हे सेम येतात का ते आपण चेक करणार आहे. हा एक आणि हा एक असे सेम येतात का ते चेक करायचं आहे. तर चला बघूया काय होतं. आत्ता तर डिलिव्हरी केलेली आहे येत. तर जस्ट आपल्याला वेंडीजकडनं पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि आपण ओपन करून बघणार होतो की काय काय त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर बघू शकतात आणि हे जे फोटो आहेत ते पण लावणार आहे की कसे दिसतात ते दोन्ही बर्गर म्हणून. तर यात आपल्याला रिसीव्ह झालेलं आहे. तर काय काय दिलं आहे याच्यासोबत थँक्स नोट पाठवलेला आहे आणि एक टिश्यू पेपर पाठवलेला आहे. टिश्यू पेपर, बर्गर दोन्ही आणि सॉसेस पाठवलेले. तर आपण आता याला ओपन करणार आहे आणि ओपन करून बघू शकतात की कसे दिसतात ते. म्हणजे जे फोटोत दाखवलं ते रिअल नसतं, आपण बघू शकतो समोर. आणि मेन आम्हाला ह्याच्यात एक इश्यू हे भेटला की हे जे दोन्ही बर्गर आहेत त्यांचे बन जे आहेत ते शिळे आहेत, असे फ्रेश नाही आहेत. तर प्लीज असं करू नका, शिळे देऊ नका बन. तर आत्ता हे टेस्ट करून बघितलं पण आत्ता आम्हाला कळलं यातला पाव थोडासा शिळा आहे, बाकी सगळं नीट आहे. टेस्टला दोन्ही पाव सेम. त्यासाठी आम्ही फक्त 3 रेटिंग देतो, 3 दोन्हीला, जास्त नाही. तर आपण वेंडीजकडनं बर्गर मागवलेला आणि यांनी थँक्स नोट पाठवलेली 5 स्टार रेटिंग द्यायला. आम्ही दिली असती, काही प्रॉब्लेम नाही. पण टेस्ट चांगली होती, पण बर्गर बन शिळा होता त्याचा. त्यासाठी आम्ही फक्त 10.3 रेटिंग, म्हणजे जास्त पण नाही, 10 3 रेटिंगच देतो. काही तर माझं म्हणणं एवढंच आहे, देताना फक्त फ्रेश जो बन असतो तो नीट द्या, बाकी काही इश्यू नाही. ओके.